तो संतोष घुले याचा मोबाईल ओपन झालेला नाही। त्याच्यानंतर तो विष्णू चाटे 10 तारखेच्या नंतर त्याचा मोबाईल बंद आहे आणि या दरम्यानच्या कालावधीत तो एक डॉक्टर आहे मला वाटतं, ज्याची पत्नी सरकारी वकील आहे। वाय भाषिका काय ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही लॅक्यून राहू नये अशा प्रकारची चर्चा धनंजय आणि मी आणि त्यांचे मेहुणे साडू है ना शेंडकर आम्ही सर्वांनी केलेली आहे। ही कुठेही लॅक्यून राहू नये। हे जे ज्यांनी आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि कदाचित आकाचा आका सुद्धा या सगळ्यांनी जो अन्याय आमच्या संतोषवरती केलेला आहे, या सर्वांना फाशी झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी त्या ठिकाणी घेतो। अगोदर वाल्मिक कराड, त्याच्यानंतर पीक विमा, त्यानंतर कृषी साहित्यामध्ये घोटाळा आणि आता करुणा शर्मा न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार झाल्याचं मान्य केलेलं आहे। धनंजय मुंडेंचे पाय आणखीन खोलात गेले। हे बघा, मी अगोदरच सांगितलं होतं की करुणा मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत असं मला वाटतं एका बाईटमध्ये म्हणलं होतं आणि आता त्याच्या पलीकडे आम्हाला काही बोलायचं नाही। त्यांची पहिली असो दुसरी असो याच्यावरती आता आम्हाला काही चर्चा करायची नाही। आमचा फोकस संतोष देशमुख याचा ज्या निर्घोण पद्धतीने अमानवीय पद्धतीने जो खून केलेला आहे, आमच्या संतोषला न्याय मिळाला पाहिजे हे आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे। आणि महादेव मुंडे हा जो बिचारा 38 वर्षाचं लेकरू त्यांनी मारलंय आणि त्याचेही लेकरं बाळ रडत आहेत, तर महादेव मुंडेचे सुद्धा मारेकरी सापडले पाहिजेत हे आमची प्रायोरिटी आहे। धनंजय मुंडेंची पहिली बायको दुसरी बायको आणखी काय ते आम्हाला काय बोलू नका आणि विचारू नका। कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्रिमंडळात चालतो का असं दमानिया म्हणल्यात। आता तरी त्यांचा राजीनामा घेणार आहेत का सरकार? मी याच्यावर प्रतिक्रियाच देणार नाही ना। मी जे बोलायचं ते बोललो। आम्हाला त्याचा फोकस दुसरीकडे जाऊन द्यायचा नाही। आमचा फर्स्ट प्रायोरिटी अजूनही 60 दिवस हो नाहीतर 61 दिवस हो, आम्हाला आमचा संतोष ज्या पद्धतीने मारलाय त्या पद्धतीवरतीच काम करायचंय। आता धनंजय आम्ही त्याच बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे। भाजपमध्ये सांगतायत की राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, परंतु अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। कुणीतरी पुढे येऊन गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। आम्ही सुद्धा करू। राहुल सोलापूरकर हा मी कालच सांगितलेलं आहे की याचा मासल भाग उलटा टांगून याला पोलीसच्या सुंदरीने जोडला पाहिजे असं माझं मत आहे। म्हणजे परत दुसरा कोणी राहुल सोलापूरकर जन्मू नये। फक्त त्यांनी क्षमा मागतो आणि काय म्हणला तो हे मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। दिलगिरी व्यक्त करण्यासारखं बोललाय का हा? त्याला लाज लज्जा आहे का थोडीफार? कशाला हिरो झाला, कशाला हे करतो रे? एवढा मोठा टोंगळ्या झाला, त्याला लाज वाट